मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नोकरी इच्छुकांना संधी मिळत असून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बेरोजगार युवक व युवतींना या योजनेत भाग घेऊन आपल्यासमोर उभी असलेली बेरोजगारीवर मात करावी असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नोकरी इच्छुक उमेदवारांना शासकीय कार्यालय, खासगी आस्थापनांमध्ये कार्यप्रशिक्षणाद्वारे विद्यावेतनासह अनुभवाची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे संयुक्तपणे ही योजना राबवली जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनाने नाशिक जिल्ह्यात शासकीय आणि खासगी आस्थापनावर सुमारे 15,000 कार्यप्रशिक्षणाच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत। तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय कार्यालयाची 1,000 पेक्षा जास्त रिक्त पदे अधिसूचित झाली आहे। खरोखर या योजनेत भाग घेऊन आम्हाला लाभ मिळाला असल्याची लाभार्थ्यांनी माहिती दिली। नमस्कार, माझं नाव तेजस्विनी नंदकुमार कुलथे। माझं नाव सुमैया शेख आहे। मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची लाभार्थी आहे। माझं शिक्षण हे GDCA आणि BCom झालेलं आहे। घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होते, पण अनुभव नसल्यामुळे मला नोकरीही मिळत नव्हती। तर शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मला जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र नाशिक येथे शासकीय कार्यालयामध्ये संधी ही उपलब्ध झालेली आहे। यामुळे मला शासनाच्या कार्यालयामध्ये काम करण्याची संधी तसेच विद्यावेतन देखील हे प्राप्त होणार आहे। यामुळे मला आर्थिक फायदा देखील होईल। तसेच मी यापुढे माझ्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा नोकरीच्या शोधासाठी देखील मला त्याची संधी ही चांगली भेटेल। यासाठी मी शासनाचे आभार मानते। मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची लाभार्थी आहे। माझं शिक्षण MCom झालेलं आहे। ही योजनेच्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये संधी उपलब्ध झाली। यामुळे मी शासनाचे आभार व्यक्त करते। धन्यवाद। तसेच खासगी आस्थापनाची 4,200 पेक्षा जास्त रिक्त पदे प्राप्त झाली। कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे। सदर विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात DBT जमा करण्यात येईल। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल। NCN न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक।